आपल्या चॅनलवरील सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, मालिकेमध्ये ना आता कमाल ट्विस्ट आले आहेत। म्हणजे आजचा भाग बघायला तुम्हाला इतकी मजा येणार आहे ना। एकीकडे यश कावेरीने प्लॅन बनवून अमृताला उल्लू बनवले आणि दुसरीकडे घराच्या चाव्या काय हातात आल्या, यमुनाने तर मानचीच जागा घेतली आहे की मानसारखाच अगदी वेश धारण केलाय आणि कामाला कोणाला झुंपलंय माहिती आहे? काकूला। यश कावेरी दोघे अमृताच्या विरोधात एक सापळा रचतात आणि त्या सापळ्यामध्ये अचूक अडकते ती अमृता। पण याच एका सापळ्यामुळे यशने अमृताचा विश्वास संपादन केला आहे, अमृताला उल्लूही बनवले। आणि दुसरीकडे यमुना आता माननी घराच्या चाव्या हातात काय दिल्या तर उत्तराधिकारी म्हणून स्वतःला घोषित केले आणि मानसारखा वेश धारण करून त्यांच्यासारखं वागणं बोलणं। पण तिला व्यसन कावेरीच घालते आणि मानच्या हातून घटस्थापनेची पूजा करून घेण्यासाठी कावेरीने एक शक्कल लढवले। बघूयात मग आजचा हा मजेशीर कमालीचा भाग। शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते। मानच्या बोलण्याने कावेरी इतकी दुखावली जाते ना की तिला अश्रू अनावर होतात। पण तिला असं रडताना कोणी बघितलं तर म्हणून ती रडत तशीच बाहेर निघून जाते। तिला रडताना यशने पाहिलेलं असतं। आता यशही तिच्या पाठीमागे जातो, पण अचानक त्या दोघांच्या मध्ये तडमडते ती अमृता। अमृता यशची वाट अडवत विचारते की यश इतक्या घाईत कुठे जातोय? तेव्हा यश नाटक करतो। अमृताचा हात हाती घेत म्हणतो की मी तुलाच भेटायला येत होतो। अमृता, खरंच माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे। या कावेरीवरती प्रेम केलं मी, पण बघतेस ना त्याचं काय फळ मिळालं। मी तिच्यावरती खूप प्रेम केलं, म्हणूनच तर तिची एवढी हिंमत वाढली। पण माझ्यावरती विश्वास ठेव अमृता, मला लवकरात लवकर तिच्या तावडीतून माझी सुटका करून घ्यायची आहे। यशचं बोलणं ऐकून थक्क होऊन अमृता त्याच्याकडे पाहतच राहते। यश रडण्याची नाटकं करून अमृताला चांगलंच उल्लू बनवतो, पण अमृता सध्या तरी यशवरती विश्वास ठेवतच नाही। ती हातून काढून घेत विचारते, पण मला सांग की कावेरीचे इंटेन्शन खूप वाईट होते, हे तुला एका दिवसातच कसं लक्षात आलं? त्यावर यश लगेचच पांघरून टाकतो। तो म्हणतो की अमृता, हे बघ, माझ्यावरती विश्वास ठेवणं तुमच्यासाठी खूप अवघड आहे, परंतु प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव। त्या कावेरीने मला फसवलं आहे, माझ्याशी फसवून लग्न केलंय, पण मी तिला आता सोडणार नाहीये। नाहीतर तूच विचार कर अमृता की मला हर्ट होईल असं का वागेन मी? यश नाटकच असं पार पाडत असतो की अमृताला त्याच्यावरती विश्वास ठेवण्यावाचून काहीच पर्याय उरत नाही। त्यानंतर रात्रीच्या वेळी कावेरी रूममध्ये बसून विचार करत असते। हे नाटक ती स्वतःच्या मनावर दगड ठेवूनच करते, याची जाणीव जरी तिला असली तरी मात्र त्रास मानना होतोय ते मात्र तिला पाहवतच नाही। आणि इतक्यातच रूममध्ये यश येतो। यशला पाहता क्षणी कावेरी त्याला म्हणते की यश, तुम्हाला इथे बघितलं कोणीतरी? यश येता क्षणी अचानक कावेरीला घट्ट मिठी मारतो आणि कावेरी चकित होऊन जाते। आता कावेरीच्या मनातलं दुःख, तिला होणारा त्रास फक्त तोच ओळखू शकतो, त्यालाच जाणीव असते ना। तेव्हा कावेरी यशला सांगते, मला खरं तर ना मानसाठी खूप वाईट वाटतंय, या सगळ्याचा त्रास होतोय त्यांना। त्यावर यश म्हणतो की हे प्लॅनिंग आपल्या दोघांचं होतं, या प्लॅनमध्ये मीही आहे, पण सगळ्यांचं बोलणं फक्त तुम्हालाच खावं लागतंय। घरातल्या सगळ्यांनीच तुम्हाला विलन बनवून टाकलं आहे, आज माझ्यामुळे तुम्हाला जखम झाली। तेव्हा यशला कावेरी समजावते की यश प्लीज इतकंही वाईट वाटून घेऊ नका। त्यावर यश म्हणतो की नाही कावेरी, अन्याय होतोय तुमच्यावरती, तुमच्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये, हे सगळं तुम्ही डिझर्व करतच नाहीत। इकडे अमृताने आता खूप मोठी माती खाल्लेली असते आणि त्याचमुळे माधवी तिची अक्कल ठिकाणावर आणते। अमृता, तुला खरंच अक्कल आहे की नाही ग? लग्न मोडलं म्हणून सूड घ्यायचा, त्यासाठी काहीही करशील? आज तुझ्या एका चुकीमुळे जर सुलक्षणाला काही झालं असतं तर? त्यावर अमृता इतकी शांतपणे रिॲक्ट होते, चिल आई, एवढं काही झालेलं नाहीये। तेव्हा माधवी सांगते, अमृता, आज सुलक्षणाला काही झालं असतं ना तर सगळ्यात आधी सगळ्यांनी तुझं नाव घेतलं असतं। त्यावर अमृता विचारते, माझं नाव कसं काय पुढे आलं असतं? आणि जी विषाची बाटली आहे
ती अचानक माधवी तिच्या समोर धरते. ही विषाची बाटली मला सापडली म्हणून नशीब. दुसऱ्या कोणाला जर सापडली असती ना अमृता, तर आज तू जेलमध्ये असतीस. सगळ्यांनी तुला तिथेच टाकलं असतं. तेव्हा अमृता परत काहीच रिॲक्ट करत नाही. उलट ती म्हणते की आई, एवढं सोपं वाटतं का ते? माधवी तरीही तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. अमृता, राग यावा पण त्यामध्ये इतकंही आंधळं होऊ नये. अगं, आपल्याला आलेल्या रागामुळे इतरांचं नुकसान व्हावं, तू स्वतःचंच नुकसान काय करून घेतेस? तेव्हा अमृताच्या मनात फक्त यशचं विचारचक्र चालू असतं की यश तिला स्वतः म्हणाला होता त्याला कावेरीच्या तावडीतून त्याची सुटका करून घ्यायची आहे. तेव्हा माधवी तिला भानावर आणत विचारते की अमृता, तुला कळतंय मी काय म्हणते ते? त्यावर अमृता तिच्यावरती चिडतेच. आई प्लीज, मी ना दुसरा कशाचा तरी विचार करते, आलेच मी, असं सांगून ती नेमकी यशच्या रूमकडे जायला निघते. कारण तिचा संशय असतो की यश नाटक करत असेल तर, आणि त्याचीच तिला शहानिशा करायची असते. अमृता आधी तर घरभर यशची शोधाशोध करायला सुरुवात करते. इकडे रूममध्ये यश कावेरीला म्हणतो की एवढे सगळेच जण बोलतात तुम्हाला, पण सगळ्यांच्या समोर मी तुमची बाजू नाही घेऊ शकत. खरं तर याचा जास्त त्रास होतोय मला. मी तुमची साथ द्यावी लागेल, पण स्वतःच्या भावना, स्वतःचं म्हणणं एक्सप्रेस करता येत नाही आहे मला. यश स्वतःलाच दोष देतो. तेव्हा त्याची कावेरी समजूत घालते, यश प्लीज, इतकंही वाईट वाटून घेऊ नका. मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय. हे बघा यश, आपली बाजू खऱ्याची आहे आणि माझं मन इतकंही नाजूक नाही आहे की या सगळ्यांपुढे मी हार मानेन. या आधीसुद्धा मी मानचं मन असंच जिंकलं होतं, आठवत आहे ना? मी परत एकदा मानचं मन नक्की जिंकून दाखवेल. फक्त तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. कावेरी यशला धीर देते आणि नेमकं इकडे अमृता गार्डनमध्ये बाहेर चौफेर सगळीकडे यशची शोधाशोध करते आणि नंतर तिच्या लक्षात येतं की बहुतेक यश कावेरीच्या रूममध्ये असेल तर, आणि म्हणूनच तिची पावलं वळतात ती त्याच्या रूमकडे. इकडे कावेरी यशला प्लॅन समजावते की मला माहिती आहे या सगळ्याचा जर तुम्हाला त्रास होणार असेल तर आपण एक करू शकतो. इतक्यात अमृताच नेमकी त्यांच्या रूमजवळ येऊन थबकते आणि कावेरीचा आवाज नेमका ती ऐकते. आपण हे सगळं का करतोय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आपल्या घराला लागलेलं अमृता नावाचं ग्रहण आपल्याला लवकरच दूर करायचं आहे. आणि आवाज ऐकता क्षणी अमृता धाडकन दरवाजा उघडून आतमध्ये येते. पण आधीच यश कावेरी सावध होऊन जातात आणि ज्या क्षणी अमृता रूममध्ये प्रवेश करते पाहते तर लाईट्स बंद असतात आणि कावेरी गाढ झोपी गेलेली असते. तिला धक्काच बसतो. आत्ता तर तिला कावेरीचा आवाज आला होता. ती रूममध्ये यशची शोधाशोध करते पण यश तिला कुठेच दिसत नाही. अमृता गुपचूप तेथून बाहेर निघून जाते. पण आता अमृतालाच मूर्खात काढण्यासाठी यश कावेरीचा आधीचाच प्लॅन ठरलाय बरं का. होतं असं की जेव्हा अमृता ही हॉलमध्ये येते पाहते तर समोरून यश बाहेरूनच आलेला असतो. त्या क्षणी अमृता अचानक त्याच्या समोर जाऊन उभी राहते. तो दचकतो. तो विचारतो, अमृता तू झोपली नाही आहेस तू अजून? त्यावर अमृता बघा कोणाला मूर्खात काढण्याचा प्रयत्न करते. यशलाच उलट सांगते की इतकं सगळं घडलंय आपल्या घरात, झोप कशी लागेल ना, त्याचाच विचार करत होते. तेव्हा यश, त्याला अमृताची खूपच काळजी आहे, सिंपत्ती दाखवण्याचं फक्त एक नाटक करतो. तो अमृताच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि सांगतो की अमृता, मला कळतंय की तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण प्लीज इतकंही वाईट वाटून घेऊ नकोस. जाऊन झोपा. आणि तो त्याच्या रूमकडे जायला निघतो. पण त्या क्षणी अमृताची नजर त्याच्या तळपायांकडे जाते तर खाली जमिनीवरती मातीचे ठसेही तिला दिसतात आणि तेव्हाच तिचा संशय आणखीनच पळावतो. पण हा सगळा एक सापळा असतो अमृताचा विश्वास मिळवण्यासाठीचा, जो यश कावेरीने रचलेला असतो. अमृता विचार करते की पायाचे ठसे, यश नक्की कुठून आलाय आणि ती पावलं ज्या ठिकाणी वळतात त्याचा मागमूस लावत अमृता नेमकी जाऊन थांबते ती यशच्या रूम बाहेर. आणि त्या क्षणी अमृता विचार करते की म्हणजे यश रूममध्ये गेला होता तर. इतकात पाठीमागून यशच येतो. तेव्हा अमृता दचकते. यश अचानक म्हणतो की पकडलंच ना शेवटी तुम्हाला. अमृता घाबरून मागे बघते
आणि त्या क्षणी यशचं नाटक चांगलंच रंगात येतं. तो अमृताला म्हणतो की मी गेलो होतो या रूममध्ये, पण त्या मुलीला धडा शिकवण्यासाठी. मी सुखाने झोपू देणार नाही आहे कावेरीला. तुला माहिती आहे मी काय केलंय? मी मुद्दाम रूममध्ये मधमाशा सोडल्यात. अमृताला विश्वासच बसत नाही. ती विचारते की काय? यश म्हणतो की हो. आणि इतक्यातच ठरल्या नाटकाप्रमाणे यशचा आवाज येता क्षणी कावेरी मोठमोठ्याने किंचाळायलाच लागते. रूममध्ये अचानक मधमाशा कुठून आल्या? आई गं, कसले चावतायत ते मला. जेव्हा ती जोरजोराने ओरडत असते ना, ते पाहून ते ऐकून अमृताला सुख मिळतं. आणि त्या क्षणी यश अमृताला टाळी देत म्हणतो की बघितलंस, सुखाने झोपूच देणार नाही मी हिला. अमृता म्हणते की यश, कावेरीला धडा शिकवायचं तू जास्तच मनावर घेतलंयस वाटतं. आता अमृताचं लक्ष आतमध्ये असतं. तेव्हा यश तिच्याकडे पाहत गूढपणे बोलतो की फसवणाऱ्या नीच मुलीला मी अजिबात सोडणार नाही आहे. असं काहीतरी करेन ना की तिला कळणार पण नाही आणि तिला शिक्षासुद्धा मिळेल. आता हे सगळं बोलणं अमृतासाठीच असतं. अमृता आता यशवरती डोळे झाकून विश्वास टाकते. आणि तिथेच यश कावेरीचा प्लॅन फत्ते होतो. का यशला अमृता आनंदाने विचारते की यश, खरं तू मधमाशा सोडल्यास आतमध्ये? मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. अमृता, आत्ता सुखाने झोप लागेल मला, असं सांगून यश हसत तेथून निघून जातो. पण अमृताला दोघांनी मिळून चांगलंच उल्लू बनवलेलं असतं. कारण आतमध्ये कावेरी अजूनही किंचाळतच असते. आणि ती किंचाळी ऐकून इकडे अमृता आनंद लुटत राहते. आता हा पुढचा सीन भारी कमालीचा आहे मित्रांनो. कारण दुसऱ्या दिवशी ज्या क्षणी काकू ही मानच्या रूमकडे जायला निघते तेव्हा ती एकटीच बडबडत असते की वहिनी उठल्या कशा नाही आहेत अजून? मला स्वयंपाकाचं काय करायचं काहीच सांगितलेलं नाही आहे. इतक्यातच मोठ्याने आकाशवाणी होते की सांगते. आणि ज्या क्षणी काकू मागे वळून पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच हादरते. तिच्या डोळ्यांवरती तिला विश्वासच बसत नाही. का माहिती आहे? कारण यमुना मानच्या वेशात आलेली असते. काकूंना काही कळायच्या आतच यमुना तिच्या समोर येऊन थबकते आणि ती मोठ्याने विद्याला हाक मारते. ज्या क्षणी विद्या बाहेर येते त्या क्षणी तीही धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहते. आता यमुनाने माची जागा घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. अगदी त्यांच्यासारखंच रूप धारण केलेलं असतं. आता विद्या पुढे काही बोलायला जाणार त्या क्षणी ती आपला हात उंचावते आणि मानसारखेच डायलॉग मारते. विद्या, शिस्त म्हणजे घरची भिस्त मोडायची नाही आणि कोणाला मोडीही द्यायची नाही. काकूंना ती आदेश देते. काकू, तू एक काम कर, अमृताला हाताशी घे आणि नाश्त्याचं बघ. विद्या, साबुदाणा भिजत घातलाय की नाही? यमुना अगदी मानसारखं बोलण्याचा प्रयत्न करते आणि ते बघून काकूला हसूच कंट्रोल होत नाही. आज उपास असेल ना सगळ्यांचा. विद्या, तू एक काम कर, 2 सुक्या भाज्या आणि आळूची पातळ भाजी करायला घे. आणि हो विद्या, आता नैवेद्यासाठी पुरण तर घालावं लागेलच ना. आणि काय काय, आळूची भाजी करताना त्यामध्ये चिंचेचा कोळ थोडा ना कमीच घाल. मागच्या वेळेस तू आंबट केली होतीस. ती सेम टू सेम मानसारखीच ॲक्टिंग करून दाखवते. म्हणजे करतच असते आणि ते बघून शेवटी एवढा वेळ कंट्रोल करून ठेवलेलं हसू बाहेर पडतंच. विद्या आणि काकू दोघीही इतक्या जोरजोराचे हसायला लागतात यमुनावरती. आता डोळे वटारून तिने बघता क्षणी विद्या गप होते, पण काकू नाही आहे. काकू तिला हसत विचारते की यमे, काय झालंय तुला? अगं, वहिनीसारखी साडी काय नेसली आहेस? त्यांच्यासारखं काय बोलतेस? वेड लागलाय काय? मानसारखा वेश धारण केला, मानसारखं बोललं म्हणजे त्या घराची सत्ता आपल्या हातात येईल. ती आपल्या हातात काबीज करता येईल अशी फक्त यमुना स्वप्नच रंगवत राहते. कारण तिला जराही महत्त्व न देता काकू म्हणते की थांबा यमे, मी जाऊन आधी वहिनींना विचारूनच येते. यमुना मोठ्याने ओरडते तशी काकू आहे त्याच ठिकाणी थांबते. यमुना तिच्याजवळ येऊन कमरेला खोचलेली घराची चावी बाहेर काढते आणि ते दाखवत म्हणते की हे बघतेस ना, माननी या घराचा अधिकार, या घराची जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे. आणि ज्याच्यावरती हा अधिकार, ही जबाबदारी सोपवते ना, सत्ता त्याचीच या घरावरती चालते.
काकू काही बोलायला जाणार तर यमुना तिची बोलती बंद करते. काकू, अगं आजपासून या घराची उत्तराधिकारी मी आहे, त्यामुळे या घरात जे मी सांगणार तेच होणार. यमुनाचा अतिशहाणपणा वाढतच चाललाय, पण त्याला आवर घालायला फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे कावेरी. ती चांगली हिला वटणीवर आणू शकते. तरीही विद्या थोडंसं कचरतच विचारते की वंश, अहो पण तरी पण एकदा मानना विचारलं असतं तर. त्यावर यमुना तिच्यावरती खेकसतेच की विद्या, मानना विचारून काहीच उपयोग नाही आहे, कारण ती सध्या अस्वस्थ आहे आणि तिला त्रास द्यायला कुणीही जायचं नाही, कळलं? दोघेही नंदीबैलासारखे मान डोलावतात आणि दुसऱ्याच सेकंदाला ती मोठ्याने मानसारखंच ओरडते, निघा. त्या क्षणी त्या दोघेही तेथून. आता थोड्या वेळाने बघा, विद्या काकू दोघे येऊन यमुनाचे शेजारी उभे असतात आणि यमुना त्यांच्यावरती रागवते. अगं सण आहे आज आणि साखर नाही या घरात. कसं होणार या घरच्या सुनांचं? कठीण आहे रे बाबा. परमेश्वरा, खरंच खूप कठीण आहे. आता ही यमुना टिकटो मासारखी अशी ॲक्टिंग करत असते ना की विद्याला हसू कंट्रोलच होत नाही. शेवटी तिची मनातली बडबड चालूच होते. विद्या आधी तर पोटभर हसून घेते आणि मग यमुनाला टोमणे मारायला चालू करते. निव्वळ भैताड आहे हे, निव्वळ भैताड आहे. या बाईले काय वाटतं की मानसारखी साडी नेसली, आंबाडा बिंबाडा घातला की ही मानची जागा घेऊ शकेल? अहो त्या मानने इथे कोणीच नव्हतं म्हणून तिच्या हाती चाव्या काय दिला? ते म्हणतात ना, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. या बाईचं डोकंच रिकाम आहे. आता विद्याला भानावर कोण आणतं? यमुनाच. यमुना मोठ्याने तिच्यावरती जेव्हा खेकसते ना तेव्हा ती डचकतेच. यमुना म्हणते की काय विचारते मी, घरात सणाच्या दिवशी साखर नाही आहे? तेव्हा विद्या म्हणते की वंश, आहे, साखर आहे. त्यावर यमुना विचारते की मग हे बघ, तू बनवून आणलेला चहा एकदा पिऊन बघ बरं, याच्यामध्ये साखरच नाही आहे. जा, तू ना आधी निघ इथून. आता विद्या गुपचूप जाणार तर ती टीपॉयवरचा ट्रे उचलायला जाते आणि नेमकी यमुना तिच्या अंगावरती चहा फेकण्याऐवजी डायरेक्ट फेकते ती काकूंच्या अंगावरतीच. आता काकू थया थया नाचायलाच लागते. ती गरम चहा तिला पोळलेलं असतं, भाजलेलं असतं ना, तेव्हा विद्याला तर हसूच कंट्रोल होत नाही, कारण काकू एखाद्या माकडासारखी उड्या मारत असते. आता यमुना ओरडते की काकू, एवढं काही झालेलं नाही आहे, जाऊन साडी चेंज कर आणि जी साडीवरती डाग आहेत ना ते आधी धुवून काढ. आणि हो काकू, आज घराचं सगळं डस्टिंगसुद्धा तूच करायचं आहे. त्यावर काकू तिच्यावरती खेकसतेच, काही करणार नाही आहे मी. जेव्हा यमुना त्यांच्याकडे डोळे वटारून पाहते तेव्हा काकूची बोलतीच बंद होते की ती यमुनाला लगेच शब्द पालटत म्हणते की नाही, करते मी सगळं, पण यमे तुला एक सांगू का, वहिनी बोलताना फारसे इंग्रजी शब्द वापरत नाहीत त्यांच्या भाषेत. काय आहे, तुला वहिनीसारखं चालायचं आहे, बोलायचं आहे, वागायचं आहे म्हटल्यानंतर हे तुला सांगून ठेवलेलं बरं. त्यावर यमुना म्हणते की काकू, अगं भाषा कोणतीही असली तरी तुला तेच काम करायचं आहे, धूळ झटकायचं. आणि विद्याला ती आदेश देते की विद्या, जा माझ्यासाठी दुसरा चहा बनवून आण. आणि हो, मला निरुत्तर केलेलं अजिबात चालणार नाही, नाहीतर त्याची शिक्षा तुला भोगावी लागेल. त्या दोघेही धक्क्याने विचारतात की शिक्षा? आणि विद्याला ती शिक्षासुद्धा सुनावते की आज दिवसभर तुला निर्जळी उपवास करावा लागेल. आणि जरा जास्तच आगाऊपणा केला किंवा दुरुत्तर केलं ना तर एवढं लक्षात ठेवा, मी तुला आठवडाभर उपाशीसुद्धा ठेवेन. आता तंतनत यमुना विद्या तेथून निघून जाते आणि काकूही तिला सांगते, यमे बघते मी तुझ्याकडे नंतर. पण कावेरी कुठे आहे? कावेरी अजून दिसतच नाही आहे. यमुनाला व्यसन तीच घालू शकते. अख्ख्या घराला स्वतःच्या तालावरती नाचवण्याचं, सत्ता काबीज करण्याचं जे स्वप्न होतं ते यमुनाचं प्रत्यक्षात पूर्ण होतंय आणि ते पाहूनच तिला फार आनंद होतो. काकूला ती चांगलेच कामाला लावते आणि काकूसुद्धा घराची साफसफाई करत असते बरं का. पण तिची इतकी फजिती होते ना, एकीकडे तिचं अंगही दुखायला लागतं, थोडं आराम करायचा ठरवते, पण त्या क्षणी यमुना लगेचच तिला घाबरवून टाकते. काकू, कामं करा, चला उठा.
विद्याला काय बरं शिक्षा सुनावली आहे? असं ऐकता क्षणी लगेचच काकू पुन्हा कामाला लागते. करते करते हां वहिनीसाहेब, मी करते. आणि मनातल्या मनात ती यमुनाला इतक्या शिव्या घालते ना, हिच्यापेक्षा ना वहिनी परवडलं एक वेळेस. काय झालंय? डोक्यावर पडले का ही? नुसता डोक्याला ताप झालाय मला. आणि काकूची झालेली फजिती पाहून यमुना मात्र आनंद लुटत असते. तिच्यावरती फिदी फिदी हसत असते. पण तिकडे रूममध्ये मानची खूप विचित्र अवस्था होते. देवाला ते प्रश्न विचारते की हे नक्की काय झालंय देवा? एकीकडे कावेरी आहे, जिचे रोज वेगवेगळे रंग माझ्या समोर येत आहेत, आणि दुसरीकडे यांना अजूनही बरं वाटत नाहीये. तू माझी इतकी परीक्षा का घेतोयस देवा? त्यांच्या मनातलं विचारचक्र अजूनही थांबत नाही. भाग संपतोय इथेच. पुढील भागात बघूयात. आता घटस्थापनेची पूजा करायची असते, पण मा काही केल्या रूम बाहेर निघतच नाहीत. म्हणून कावेरी एक शक्कल लढवते. मुद्दामच मळवट भरून ती देवीच्या पूजेसाठी बसते. मग काय, चोंबडेपणा करायला यमुना आहेच. लगेचच जाऊन चुगली करते माकडे. मा, अगं पटकन बाहेर चल, ती कावेरी ती ना तुझी जागा घेऊ पाहते. मग काय, मा सुद्धा आता रागातच बाहेर येतात. तेव्हा कावेरी मांसारखंच अगदी श्लोक म्हणत असते. तेव्हा मा तिच्यावरती ओरडतात, ए मुली, तुझी प्रत्येक गोष्ट मी आत्तापर्यंत खपवून घेतली, पण देवी आईच्या बाबतीत काहीच नाही या. तुझी ही गोष्ट मी अजिबात खपवून घेणार नाही. त्या क्षणी यश रिक्वेस्ट करतो की मा प्लीज, दरवर्षी देवी आईची घटस्थापना ही तुझ्याच हातून होते, तर ह्याही वर्षी. तेव्हा मा स्वतः तयार होतात. पण मा कावेरीला सांगतात की मला तू माझ्या नजरेसमोरही नकोयस. कावेरीला वाईट वाटतं, पण तिचा एक प्लॅन तर फत्ते होतोच की. मांना शेवटी तिने बाहेर काढलेलं असतं आणि सोबतच त्यांच्याच हातून घटस्थापनेची पूजा करायला घेतलेली असते.